हाय फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल. तर असं असतं की एखाद्या मुलांना किंवा काम करणाऱ्या व्यक्तीला कोणालाही जर सुट्टी असेल तर स्त्रीला मात्र सुट्टी कधीही नसते. तर माझ्या बाबतीत पण असंच झालेलं असतं. ऑलमोस्ट सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत हेच असतं. तर सॅटर्डेचं हे रुटीन होतं. तर म्हटलं आज काही स्कूल वगैरे नव्हती तर मग पडदे वगैरे साफ करायला घेतलेले होते. जो की कपाटाचा पडदा काढलेला होता, विंडोचे पण काढलेले होते. इथं होल्डर थ्रो आणि जे वरती पोटमोळे असतात त्याला काही कप्पे वगैरे नाही आहेत तर तिथे पण मी पडदे काढलेले होते. तर सगळे पडदे म्हटलं धुवून घ्यावेत. असाही पाण्याचा जरा सॅटर्डेचा प्रॉब्लेम असतो. तर लवकरच हे काम केलेलं होतं आणि सकाळची माझी सगळी कामे झालेली होती 10:30-11 वाजता. तेव्हाच मी हे सगळं काम करायला घेतलेलं होतं. पण थोडा त्रास असा झाला की लादी डबल पुसावी लागली, जे की नंतर खूप धूळ अशी खाली साठलेली होती. मध्ये तुम्ही कंटिन्यू बघालच. तर इथं सगळे पडदे घेतले आणि बाथरूममध्ये भिजायला टाकणार होते. इथे जे की पोटमाळ आहे तिथले पण काढलेले होते. तिथं जरा स्टोरेज आहे सामानाचं बऱ्यापैकी आणि ते कसं स्टोरेज वगैरे असल्यामुळे थोडीफार जळमट ही होतच राहतात. बाहेरची हवा किंवा बरेचसे काही फॅन वगैरे तर जळमट हे होतच राहतं. तर इथं पण तसंच झालेलं होतं. बघू शकता इथं जास्त नाही, थोडंफार आहे. पण म्हटलं इकडचे तिकडचे सगळेच पडदे वॉश करून होतील. तर इथं मी ती आडवी पट्टी आहे जी त्यात आम्ही हेच केलेलं आहे घरगुती. तिथं एक सळई टाकलेली आहे स्टीलची आणि त्यात तो पडदा आम्ही लावतो. तर बघू शकता इथं एवढं वरती सामान स्टोरेज असं होतं बऱ्यापैकी, कारण त्याची जी साईज आहे ती मोठी आहे. तर इथे मी बाथरूममध्ये पडदे सगळे आणलेले होते आणि आता मी निरमामध्ये भिजायला घालणार होते, जेणेकरून पडदे भिजले की हाताला थोडे कष्ट कमी पडतात आणि बऱ्यापैकी जी भिजल्यामुळे त्यातून घाण आहे किंवा धूळ आहे तर ती बऱ्यापैकी निघून जाते. तर मग म्हटलं भिजत घालावं. तोपर्यंत जे काही आहे स्टोरेजवरचं ते खाली काढून नंतर त्याची क्लिनिंग होईल. तोपर्यंत हे आरामात 1-1.5 तास आरामात भिजेल. तर मी इथं निरमात घालणार होते आणि नंतर मी ही क्लिनिंगला पुढे सुरुवात करणार होते. कारण वेळ पण वाचतो. एकाच कामावर ठाम राहायचं म्हटलं तर डबल काम तेच होतं, पण टाईम जास्त लागतो. तर मोकळ्या वेळेत तोपर्यंत भिजेपर्यंत इकडं म्हटलं करून घ्यावं. जे की खिडक्या वगैरे आहेत त्या पुसून ठेवलेल्या होत्या, पण त्याचा काही व्हिडिओ घेतलेला नव्हता. तर म्हटलं मग इथं भिजत घातल्यानंतर त्याला सुरुवात करूया. आणि जास्त स्टोरेज आहे वरती, बऱ्यापैकी सामान आहे जे की कधीतरीच यूज होतं आणि माझ्या लग्नातला रुखवत देखील आहे तो बॉक्समध्ये तसंच सेट केलेला आहे. एक दिवस त्याचा देखील व्हिडिओ नक्कीच मी करेल. तर इथं जे आहे ते सगळं लग्नातलंच आहे. इथं डिनरचा सेट आहे, त्याच्यावरती एक रजाई आहे जे की थंडीत यूज पडते आणि हा जो बॉक्स आहे त्यात माझं सगळं रुखवताचं सामान आहे. इथं चौरंग आणि पाट जे की पूजा वगैरे असल्यावर कधीतरी लागतो आणि मोकळं हे सगळं खाली घेतलेलं होतं आणि हे पोटमाळा एवढा असा दिसत होता. बघू शकता पाठीमागं जळमटं आहेत, पण ती किती काढली तरी ते होतच राहतात. तर म्हटलं ते आधी साफ करून घ्यावं आणि नंतर मग खालचं ते परत धूळ वगैरे साठती तर ते परत झाडून मग वरती ते तसंच आहे असंच द्यावं. तर इथं मी फायनली सगळं खाली काढलेलं होतं आणि बघू शकता पोती वगैरे जे बांधलेली होती तर ती बऱ्यापैकी धुळीनं खराब झालेली होती. पण ती आतलं सामान तसंच राहतं, धुळीवरूनच पोत्यांवरती किंवा ह्याच्यावरती बसते बांधलेल्या जागेवरती. तर मग हे पण आहे. इथं स्मार्ट टी व्हीचा जो बॉक्स आहे टीव्हीचा त्यात छत्री वगैरे आहे. तर ते ठेवलेलं आहे. जे की डॉक्टरच्या फाईल वगैरे असतात त्या पण मी तिथं ठेवते. आता रेग्युलर पण आहेत, पण ज्या ओल्ड फाईल आहेत त्या मी त्या ठेवते, ज्या की कधीतरी यूज होतात एमर्जन्सीला. तर इथं मी सगळं सामान हे पुसून ठेवलेलं होतं आणि फॅनची धुळी एवढी पडलेली होती खाली. फॅन स्वच्छ केलेला होता तर त्यामुळे ही खूप जास्त अशी धूळ होती आणि त्याच्यामुळं ते मुली खेळत वगैरे होत्या आणि पायाने इकडं तिकडं पळण्यामुळे ते जास्तच काळं दिसत होतं. तर मग इथं मला डबल लादी पुसायला लागलेली होती. म्हटलं जाऊ दे. आणि हा बॉक्स पूर्ण रुखवताचाच आहे, जो की शोचं सामान वगैरे असतं बऱ्यापैकी. इथं मिरर काढलेला होता. इथं झुला आहे किंवा ते जे आपण फ्लावरची कुंडी म्हणतो किंवा हे ते सगळं बाकीचं आहे. इथं बैलगाडी आहे जी की रथ, तुळशी वृंदावन पण खूप छान असं आहे. बघू शकता त्यातली तुळस ठेवूनच वाकडी झालेली आहे. वरती बघू शकता एका साईडला कललेली आहे. तर मी हे सगळं पुसून वगैरे ठेवून दिलं आणि वरती ठेवून दिलं आणि नंतर मग खालची जी घाण आहे धूळ
तर ती सगळी साफ करून घेतली आणि नंतर पडदे वगैरे पण धुवून सुकायला टाकले इथं, म्हणजे की आरामात सुकतात। मग ते पडदे पहिली कपडे वाळलेली होती तोपर्यंत ती आतमध्ये घेतली आणि नंतर मग पडदे वगैरे जे की भरपूर असं पाणी त्यातून पडतं तर ते मी तिथं ठेवले आणि त्याच्यानंतर वाळल्यावर अशा पद्धतीने मी परत ते सेट केलेले होते। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। खूप सारे प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।